हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे. आज सकाळी आम्ही गेलो होतो भाजी आणायला. आहो म्हटले चल लवकर जाऊ, सकाळी सकाळी भाजी घेऊन. मस्तपैकी फ्रेशपैकी भाजी घेतली आम्ही. आणि भाजी घेतल्यानंतर मग म्हटलं आता काय करावं, आता मग आम्ही गेलो नाश्ता करायला. आणि नाश्त्याला घेतले उडीद वडे. दोघांनी पण मस्त उडीद वडे खाल्ले आणि सकाळी गरमागरम नाश्ता केला. आणि ही पहा आमची खडकी, जी नेहमी गजबजलेली असते, इथे पाय ठेवायलाही जागा नसते. ज्यावेळेस मार्केट चालू असतं, मार्केट बंद झाल्यावर अशी उदास खडकी पाय. आणि मग ही खडकी पाय एकदम शांत होती. आणि घरी आल्यानंतर फ्रेश झाली आणि लगेच देवपूजा करून घेतली. आणि हे फुलं आमच्या बिल्डिंगमधलेच आहे. मस्त धूप लावली होती. धुपेचा वास इतकं घराला प्रसन्न करत होता. आणि त्या प्रसन्न वासासोबतच मी म्हटलं आता लगेच स्वयंपाक करायला घ्यावात. आणि मग लगेच टिफिन बनवायला घेतला. आणि टिफिनला बनवलं होतं आज बटाट्याची भाजी, की म्हटलं झटपट होईल का. तो खूप कंटाळा आला होता. आणि कंटाळा जरी आला तरी आपल्या लेडीजला हे कामं तर काही चुकत नाही, कामं तर करावीच लागतात. पण टिफिनला बनवलं होतं बटाट्याची चटणी, पोळी बनवली. आणि लगेच म्हटलं की आता साड्या सिलेक्ट करायला घेते. आता ह्या साड्या सिलेक्ट करायचं कारण असं की वटपौर्णिमा आली 2 दिवसावर. म्हटलं ऐन टायमावर मला अजिबात व्यवस्थित ब्लाऊज मिळत नाही, काही मिळत नाही. त्याच्यामुळे मी म्हटलं की ह्यावेळेस आपण आधीच साड्या सिलेक्ट कराव्यात. आणि हे साड्यांची पॅकिंग अशी आहे जी ट्रान्सपरंट आहे. त्याच्यामधून सगळं दिसतं की ह्याच्यात कुठल्या साड्या आहेत. आणि मी साड्या पॅक करतानाच असं डिवाईड केलं होतं की वर्कच्या एका साईडला, डिझायनर एका साईडला, काठपदर, डेली यूज सगळं वेगवेगळं ठेवलं होतं. त्याच्यामुळे मला सिलेक्ट करायला खूप सोयीस्कर पडलं. तुम्हाला जर अशी ही पॅकिंग होती जी मिशोवर फक्त 180 रुपयाला 6 पॅकिंग्स आहेत. आणि ते सिलेक्ट करताना विहान मला चॉईस करून देत होता की मग मी कोणती साडी घालायची. मी त्याला दाखवत होते ही घालू का ही घालू. मग त्याच्यानंतर फायनली आम्ही एक साडी सिलेक्ट केली. म्हटलं तर ही साडी 10 वर्ष झाले मी हिला पाहिलं पण नाही, घातलंही नाही. म्हटलं ही साडी आपण आता घालायची. आणि साड्या अशा नवीन कोऱ्या असतात की त्यातलं नाविन्यसुद्धा जात नाही. त्याच्यामुळे काय साड्या नवीन घ्यायच्या. आणि असं ऐकले की ब्ल्यू कलर घालायचा नाही वटपौर्णिमेला, म्हणून ही तर आम्ही फर्स्ट टाईम कॅन्सलच करून टाकल्या, दोन्ही पण ब्ल्यू शर्ट. आणि त्याच्यानंतर मग ही पिकॉक पदरला डिझाईन होती छानपैकी. आणि काठाला पण पिकॉकच्या डिझाईन होत्या. म्हटलं आता हीच घालावत. आणि नेहमीप्रमाणे हेच झालं की ह्याच्यावरचं ब्लाऊज मला आलेलं नाही आहे. हाच तो प्रॉब्लेम होतो सगळ्या साड्यांचा. आणि ह्याच्यामध्ये मी छानपैकी सगळे ब्लाऊज रचून ठेवलेले होते पॅक करून. म्हटलं आता ह्याच्यातलंच कुठलं तरी कॉन्ट्रास्ट करून ब्लाऊज घालावा लागणार आहे आपल्याला. आणि मग फायनली हा ब्लाऊज काढला मी छानपैकी कॉन्ट्रास्टसाठी. चला बाय.